नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे भलतं स्वागत आहे माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ प्रस्तुत ही किस्सी. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, त्यांच्यात चर्चा घडवतो, वादविवाद घडवतो आणि मग ते खडे खडे एकमेकांची बाजू खोडून काढतात आणि आपली बाजू मांडतात बा. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या मान्यवरांचं. या 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 आपल्या कार्यक्रमात तुमचं गहिरे स्वागत आहे बा. दोघं आपापली ओळख करून द्या. पहिले तुम्ही. नमस्कार. हा, मी अखिल भारतीय पुरुष बचाव संघटनेचा हा. राष्ट्रीय अध्यक्ष आनंद प्रभू. वा. नमस्कार. मी अखिल भारतीय पुरुषांपासून बचाव संघटनेची अध्यक्षा प्रियदर्शिनी इंदलकर. वा वा वा. आणि मी अखिल भारतीय पडणारे स्किड बचाव संघटनेचा सर्व श्याम. बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. तर आता कार्यक्रमाला सुरुवात करू बा. आमच्या टीमने एक सर्वे केलेला आहे आणि त्याच्यातून असं समोर आलेलं आहे बा की स्त्री पुरुषांच्या काही सवयींचा अभ्यास केला, वर्गवारी केली तर त्याच्यातून 1% समोर येते. जसं की 70% पुरुष आपल्या बायकोला नवीन गाडी देत नाही, कारण त्यांना वाटतं बायकांना ड्रायव्हिंगच जमत नाही. हसण्यासारखं काय याच्यात? माझा आक्षेप आहे या मुद्द्यावरती आणि मला माहिती होतं तुम्ही अतिशय कॉमन या मुद्द्यापासून सुरुवात करणार. मुळात माझा आक्षेप तुमच्यावर सुद्धा आहे. कसं या स्त्री पुरुष चर्चेमध्ये ना पुरुष निवेदक असणं हेच मुळात चुकीचं आहे. नाही हे चुकीचंच आहे. हा स्त्रियांवर अन्यायच आहे. अन्याय आहे. नाही, पण मी काय म्हणतो, जर का लेडीज बाई निवेदक असती मग पुरुषावर नसता झाला का अन्याय? कसं माहिती का? एक मिनिट. पुरुष निवेदक असेल तर तुमच्यावर अन्याय होईल, स्त्री निवेदक असेल तर तुमच्यावर अन्याय होईल. अरे तुम्ही मला मधला समजा ना. म्हणजे काही विचारसरणी नसलेला समजा बुवा, म्हणजे एकदम असा न्यूट्रल समजावा. ठीक आहे. मुळात मला विचारसरणी असती तर मी अरुण आणि पॅडी यांच्या बरोबर स्किट केला असता का? आहे की नाही? समजून घ्या बुवा तुम्ही थोडस. तर मी दोन विनोदांना जोडणारा दुवा आहे असं समजा, मला मधला समजा. 70% पुरुष आपल्या बायकोला नवीन गाडी देत नाही, कारण त्यांना वाटतं बायकांना ड्रायव्हिंग जमत नाही. पण त्यांना असं का वाटतं बायकांना ड्रायव्हिंग जमत नाही म्हणून? मला नाही वाटत असं. बघा, धन्यवाद. मला नाही वाटत असं. धन्यवाद. तर मले भाऊ 1,57,000% गॅरंटी आहे बायकायले गाड्यात चालवता येत नाही. जगातल्या काय, भारतातल्या काय, विदर्भातल्या काय, बायकायले गाड्यात चालवता येत नाही. लिहून घ्या माझ्याकडून. नाही म्हणजे असं असेल तर मग ते जे 30% उरलेले नरपुंगव आहेत त्यांच्या कान पिंपुटात तुम्ही जाऊन ओरडा की तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही बायकांना गाड्या देता. ओरडा. नाही, त्याचं कसं आहे, जे 30% नंगे पुंगे जे आहे, नंगे पुंगे नाही, नरपुंगव आहेत. जे काही पोंगे जे काही आहे, भाषेचा आदर राखा. भाषेचा आदर. ऐका, सांगा त्यांना. हा, जे काही आहे त्याचे 2 कारण आहे भाऊ. तुम्हाला मी सांगतो. काय? एक काय माहिती आहे का, त्याची गाडीच नाही तर त्याची बायको सुद्धा नवीन आहे म्हणून त्यानं गाडी दिली असेल. ते काय नवीन लग्न झालं का लळा राहते ना माणसाला, माणूस घेते रिस्क देऊन देते बायकोला गाडी. आणि दुसरं कारण काय माहिती आहे का त्याच्याकडे जे गाडी आहे ते त्यानं त्याच्या बायकोला नाही तो दुसऱ्याच्या बायकोला दिली असं. आणि दुसऱ्याच्या बायकोला नाही म्हणता येते का भाऊ? म्हणता येते. अतिशय चुकीचं आकलन आहे हे तुमचं मुद्द्यांचं. त्यापेक्षा तुम्ही हे मान्य करा की ते जे 30% पुरुष असतात ना तुमच्यासारखे नसतात. ते स्त्रियांचा आदर करणारे असतात. सगळे विश्वास ठेवणारे, म्हणजे काही पुरुषही विश्वास ठेवणारे असतात. बरोबर आहे तुमचे, 100% बरोबर आहे. बघा, माझ्या तर माझ्या बायकोवर भलता विश्वास आहे हो. मी माझी नवीन गाडी माझ्या बायकोला चालवायला दिली आणि तिने पण अशी विजेसारखी चालवली. जोरात एकदम नाही, सरळ झाडावर अशी ठोकून दिली बा. वीज जशी झाडावर पडते का तशी गाडी पडलेली होती. गाडीचा चेंदा झाला. एक मिनिट, हसू नका तुम्ही. हे आक्षेपार्ह आहे. माझा निषेध आहे. एकतर मला अशा खूप स्त्रिया माहिती आहेत ज्या व्यवस्थित गाड्या चालवू शकतात. मी तुम्हाला खूप उदाहरणं देऊ शकतो. तुम्ही या एका त्याचं दुर्दैवी अपघाताचं भांडवल करून असं अख्ख्या स्त्री जातीचा तुम्ही इथे अपमान करताय. मला हे चालणार नाही. इथे मी तुम्हाला उदाहरण देते. काय? इथे 300 मीटर च्या परिसरामध्ये अशी एक स्त्री आहे जी फक्त स्वतः शूटिंगला गाडी चालवत येत नाही तर इतर शूटिंगलाही आपली गाडी देते भाड्याने. इथे माझ्या डाव्या बाजूला. खरं एवढंच नाही, अजूनही या उजव्या बाजूला 150 मीटर मध्ये अजून एक उदाहरण आहे माझ्याकडे.
अतिशय दैदिप्यमान अभिनय करणारी, म्हणजे खूप चोख पाठांतर असणारी, पण उंची कमी असल्यामुळे खाली पाठ ठेवून गाडी चालवणारी एक स्त्री आहे. इथे इथे आहे, इथे इथे बसली. अच्छा, पाठ ठेवून गाडी, पण गाडी चालवतात. दर 2 महिन्यांनी ऍक्सिडेंट होतो, पण त्यांच्या चुकीमुळे नाही. पुढचा किंवा मागचा चालक पुरुष चालक असल्यामुळे ऍक्सिडेंट होतो. त्यांच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट होत नाही, कधीच नाही. मी फक्त गंमत केली, माझा मुद्दा मांडला. गंमत काय करता तुम्ही? नाही, इकडे चर्चा चालली. तुम्ही गंमत कशी करता? नाही, गंमत कशी करता? वातावरण खेळतं राहावं म्हणून. विधान मागे घ्या, विधान मागे घ्या. मी माझ्या विधान मागे घ्या. ऐका माझं, विधान मागे घ्या. मी विधान मागे घ्या. मी जाणारच नाही. विधान मागे घ्या. विधान मागे घ्या. विधान मागे घ्या. विधान मागे मागेच घ्या. विधानच मागे घ्या. विधानच मागे घ्या. घेऊन टाका विधान मागे. विधान मागे घेऊन टाका विधान मागे. विधान मागे घेतलं, स्टँड वर लावलं, पार्क करून टाकलं मी. धन्यवाद. नाही पण भाऊ, शोभलं का त्या बाईले? म्हणजे त्या बाईले शोभलं का? काय झालं? काय ते बाई बोलून कशी राहिली? काय झालं? आपण नळावर पाणी बनणाऱ्या बायकासारखी भांडून आली ती बाई. कचा 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 कचा. त्या बाईले शोभलं का? किती प्रतिष्ठित शो आहे हा, केवढे प्रतिष्ठित अँकर आहे तुम्ही. आणि ते बाई नळावरच्या बायकासारखी कचा 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 भांडून आली. त्या बाईले समजून सांगा. बघा, त्या बाईले समजून सांगा. ते भांडली का नाही कचा 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 शब्द? त्या बाईले समजून सांगा. अरे काय संबंध? त्या बाईले समजून सांगा. बघा तुम्ही बाईले समजून सांगा. बाईले समजून सांगा. बाईले समजून सांगा म्हणलं ना. त्या बाईले समजून सांगा. बाईले समजून सांगा. समजून सांगा बाईले समजून सांगा. सांगा बाईले समजून सांगा. बाई तुम्ही थोडस समजून घ्या बा. एवढंच आता काम होतं काय एवढं वाढवलं तुम्ही? मी वाढवलं? येडा आहे मी, येडा. आता ते काय सांगायची गोष्ट आहेच, तुम्ही लोकांना माहितच आहे ते. तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ बा, ज्याच्याने दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. अरे डोक्याचं दही झालं इथं. पहिलेच बाईले समजून सांगितलं, काय एवढा पाल्ला लावला नका ना तुम्ही फापट पसारा करू. पुढच्या मुद्द्यावर येऊ ना आपण. चला, तर आता पुढचा जो मुद्दा आहे त्याच्याने कळेल की कोणाला ड्रायव्हिंगचं किती नॉलेज आहे बा. तर भारतात गाडी कुठल्या बाजूने चालवतात, उजव्या की डाव्या? उजव्या. द्या यांचं ज्ञान बघा. अज्ञान पाजाळताय तिकडे चर्चेमध्ये. उजव्या बाजूने मला सांगा, या बाईले अक्कल आहे का? हे बघा, मी 4थी पासून माझ्या गावातनी यवतमाळ मध्ये मी गाडी चालवून राहिलो. गावी डाव्या बाजूने चालवत असते, उजव्या बाजूने याच्या काकानं गाडी चालवली का कधी? उजव्या बाजूला स्टेअरिंग व्हील असतो. स्टेअरिंग पुढच्याही बाजूला असल्या, पुढच्या बाजूला असल्या, मागच्या बाजूला गाडी चालवते डाव्या बाजूने. दोघांचे मुद्दा मला कळलेला आहे की डाव्या बाजूने गाडी चालवत असतो आपण, पण सीट जी आहे ती उजव्या बाजूला असते. दोघांचे मुद्दे बरोबर आहे. नाही, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. अरे हलकट आहे प्रश्न तुमचा. सर्वेच तुमचा चुकलेला आहे. सर्वच चुकला. माझं संपूर्ण आयुष्य मी उजव्या बाजूने गाडी चालवली. अरे बायकाले दिशा बद्दल काहीच कळत नाही. बायकाले दिशाच कळत नाही ना. देशातल्या कळत ना जगातल्या बायकाले कळत. मुद्दा काय नाही, माया काय म्हणणं आहे माहितीये का? जर का एखादी गाडी रस्त्यावरून चालली असन आणि त्या गाडीनं जर का डाव्या साईडचा इंडिकेटर दिला आणि गाडी जर का उजव्या बाजूला वळली, 1,57,000% समजून घ्यायचं का त्या गाडीमध्ये लेडीज बाई बसलेली आहे. असं का? नाही, असं असेल तर तुमचं दिशांचं ज्ञान पाजाळा. सांगा, दिशांची नावं सांगा. त्याच्यात काय एवढं दिशा सांगणं कुठे कठीण गोष्ट आहे का? सांगा. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि आमच्याकडे अमरावती, यवतमाळ, दक्षिण पण राहते. घ्या, 8 दिशा असतात. एवढेही ज्ञान नाही तुम्हाला. उरलेल्या 4 दिशा कोण काका सांगणार का काकी सांगणार तुमची? 8 येते का? नाही, असतात ना. म्हणजे ते असे 2 दिशा असतात ना, त्यामध्ये बाणासारखं असतं भाऊ. ते एक असते बा ती नग्नेय. नग्नेय नाही, आग्नेय असते ती. जवळपासच आहे. नाही, पण मी काय म्हणतो माहिती आहे का? आपल्याला 4 दिशेचं काम पडते भाऊ. तुम्ही म्हणता का आग्नेय दिशेला शूटिंगला चाललो मी, वायव्येला कामाला चाललो मी. आपल्याकडे आमच्याकडे 4 दिशा राहते, आम्ही 4च वापरतो. बरोबर. बघा, तुमचं अज्ञान हे खरं तर दश दिशा म्हणलं गेलेलं आहे. 10 दिशा असतात. मग आणि बाई काय बोलली? 8 दिशा राहते. आता 2 मिनिटांमध्ये तिनं 2 दिशा वाढवल्या. अजून 5-10 मिनिट त्या बाई सोबत बोलले तुम्ही 15 ते 20 दिशा काढून ते बाई. एक मिनिट, तुम्हाला माहित नाहीये, वायू मार्गाने जलविहार कराल ना जेव्हा तुम्ही, तेव्हा तुम्हाला जाणवेल या दिशांचं महत्व जाणवेल. आता कळलं भाऊ मला. काय? नाही, आता मला कळलं. हिनं जलविहाराची गोष्ट काऊन काढली. नाही, मी विदर्भात लावू ना. आमच्याकडे नळात पाणी, आमच्याकडे नळात पाणी, आमच्याकडे नळात पाणी. पुण्या मुंबईच्या लोकांकडे बरोबर खळखळ पाणी आहे. म्हणून हे बाई आम्हाला खिजवण्यासाठी विदर्भाचा अपमान करून आली. हे बाई विदर्भाचा अपमान करून आली. या बाईले म्हणा माफी मागा.
माफी मागा. विदर्भाचा अपमान केला का नाही? विदर्भाचा अपमान केला म्हणजे अपमान केला. बाई माफी मागा. अरे पण काही संबंध नाही. बाई माफी मागा. माफी मागणार नाही. बाई माफी मागा. अरे त्या कशाला माफी मागतील पण? मग तुम्ही मागा. माझ्या काय संबंध? तुम्ही मागा माफी. विदर्भाचा अपमान झाला का नाही? माफी मागा. माई माफी मागा. अरे संबंध नाही. माफी मागा ना. अरे तुम्ही काय माफी मागा. माई मला बोल. पण माई माफी मागता का नाही? विषय संपा ना. माफी मागून टाका. विषय संपवा. मागा माई माफी. माई माफी मागा. मागा माई माफी. माफी मागतो रे भाऊ तुझी. किती म्हणजे मुद्दा भरकटत गेला. अरे काय तुम्हाला तज्ञ म्हणून बोलवलं ना रे. तज्ञांसारखं वागा ना तुम्ही. त्यांना सांगा. हो ठीक ठीक. आता आपण पुढे जाऊ बा. आमच्या सर्वेनुसार 80% पुरुषांना लहान बाळांना नीट सांभाळता येत नाही. कसं माहितीये का? पुरुषांचं कसं असतं माहितीये का? पुरुषाबद्दल आम्हाला सांगा ना ते. तुम्ही बोलताना मी मध्ये बोलले. दिग्मूढ होऊन मी तुमचा सगळा आक्रस्ताळेपणा बघत होते. मला वाटतं या चर्चेच्या सभ्यतेचे काही नियम आहेत ते आपण पाळावेत. कृपा करून तुम्ही प्लीज बोल. या मुद्द्यावर तुम्ही चर्चा करू नका. आपण आहे ना एक खेळ खेळू बुवा. त्याच्यातून कळून जाईल की कोण बाळाचे नीट संगोपन करू शकतं. म्हणजे मी तुम्हाला आहे ना 2 बावल्या देईल आणि 2 डायपर पण देईल. जो कोणी चटकन बाळाला डायपर घालेल तो बाळाचं नीट संगोपन करू चालते ना. चालते. तर हे घ्या मॅडम. हे तुमचं बाळ. हे तुमचं डायपर. आणि हे बघा. हे तुमचं बाळ आणि हे तुमचं डायपर बा. हे काय दिलं भाऊ मला? काय झालं? हे असलं कोण हलकड बाळ दिलं मला तुम्ही? हे असलं नंग पुंग? अरे नाही. त्या पाहिले कोण चांगलं बाळ दिलं? अरे नाही तसं नाही. मला काय वाटते का विदर्भातले लोकांचे नंगे पुंगी राहिले? नाही माझं बाळ आहे. अरे हे बाळ चड्डी बी नीट नाही. बाळ निघून राहिली अशी. हलकड बाळ आहे. म्हणलं पाहिजे ते बाळ. तसं नाही. त्या पाहिले कोण चांगले कपडे दिले? मग माया बाळाले काऊन कपडे नाही? तसं काही हलकड बाळ आहे ते. म्हणलं पाहिजे. अरे तसं काही. अरे ते हलकड. तुम्ही विदर्भाचा अपमान करून आले. नाही ना. तुम्हाला काय वाटते विदर्भामधले असे चड्ड्यावर राहते लोक? नाही असं कोण बाळ दिलं? नाही ते काय ते हलकड बाळ ते दोनच होते उपलब्ध त्याच्यातून. मॅडम तुम्ही समजून घ्या. मी का घेऊ हे बाळ? अहो समजून घ्या तुम्ही. मला तेच बाळ पाहिजे. तुम्ही तरी समजूतदार आहे ना हो. समजून घ्या ना हो तुम्ही तरी. मी दाखवते. दोनच होते. हा. तर आता चला. आता युअर टाइम स्टार्ट नाव. झालंय. माझं झालंय. काय मॅडम काय झालं? अहो खिड्यासारखं बाळाला ठोकलं हो तुम्ही. असं असतं का कुठे? डायपर घातलं म्हणे. डायपर घातलं का शपालून काढलं त्याला? बघा स्पर्धा ही डायपरची होती. मी जिंकलेलं इथे. मी सिद्ध केलेलं. डायरेक्ट तंगडी उच्च केली त्याने माहितीये का? केवढं हसताय ते. हसताय म्हणे. अहो तो काय ताजमहल नाही डायपर आहे. काय बघताय तुम्ही त्याला एवढं? नाही मला जरा कन्फ्यूज होऊन राहिलं भाऊ. काय झालं? हे या डायव्हरची पुढची बाजू कोणची मागची बाजू कोणची त्याला कन्फ्यूज होऊन राहिलं म्हणजे. घ्या ही यांची अक्कल. हे सांभाळणार घ्या. या बाईनं माई अक्कल काढली. पाहिलं का नाही? या बाईनं माई अक्कल काढली. तुम्ही दाखवते तुमची अक्कल. तुम्हाला कळत नसेल तर डायपरची पुढची मागची बाजू आम्हाला तिकडं अहो या तुमचे चोचले डायपर घालायचे. आमचे लेकरं तिकडं विदर्भामध्ये डायपरच घालत नाही. डायरेक्ट शेतात डायरेक्ट हाकते तिकडं. डायपरची गरज पडत नाही आम्हाला. डायपरची गरज काय करते? झाडाचं पान फोडते आणि असं पुसून काढते. डायपरची गरज पडते का आम्हाला? हलकटपणा. अतिशय गलिच्छ वर्णन करतात. भाषेचा आदर करा. एक मिनिट. ठीक आहे. ही जी चर्चा आहे ना याच्यातून पण काहीच निष्पन्न झालेलं नाही. म्हणजे स्त्रिया बरोबर आहे आणि पुरुष पण बरोबर आहे. मी चुकीचा आहे. नाही मी काय म्हणतो पण ते स्त्रियांचं नाव काय पहिले घेतलं? पुरुषाचं नाव पहिले नाही घेतात. ठीक आहे. माफी मागा. अरे ऐका. पुरुष बरोबर आहे आणि स्त्रिया पण बरोबर. स्त्रिया आधी पाहिजेत. विधान मागे घ्या. विधान मागे घ्या. त्यांचं ऐकू नका. विधान मागे घ्या. मी विधान पण मागे घेतलेलं आहे. मी माफी पण मागितलेली आहे. मी दिलिंदर आहे. मी चूक आहे. मी गंदा पटक आहे 1 नंबरचा. बस झालं समाधान तुमचं? बापरे.